सुरू करूया. सुखावह बैठक. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यमान. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. शारीरिक स्थिरता. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. जाणीव संपूर्ण देहाच्या ठिकाणी. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि स्थिरता. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय आणि सोडतोय. आंतरिक सजगता. श्वास घेताना बाहेर येणारं आपलं पोट आणि श्वास सोडताना आत जाणारं आपलं पोट, या होणाऱ्या लयबद्ध हालचालीकडे आपलं लक्ष आहे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. शरीर मनाने स्थिर होण्यासाठी साधनेला आपली सुरुवात करण्यापूर्वी करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडत ओंकार. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. काल आपण ही कृती पाहिली होती आणि आज पुन्हा एकदा यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करूया. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात गुडघ्यावरती, डोळे अलगद मिटलेले आहेत. उजवीने आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास हलकासा बाहेर जोरात सोडायचा. सुरू करूया यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन करण्याचा प्रयत्न आहे. तो श्वास सोडून घ्या उजवीने. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरू. अशा प्रकारे 15 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करूया. सुरू करायचे. सावकाश कृती थांबवा. डावा हात गुडघ्यावर येऊ दे. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे मिटलेले आहेतच आणि डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल. सोडताना इनवर्ड स्ट्रोक देऊन फोर्सफुली बाहेर सोडूया श्वास. सुरू करूया. डावीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास मोडून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरू. यथाशक्ती पुन्हा एकदा 10 ते 15 आवर्तन आपली आपण मस्ती काउंट करूया आणि स्ट्रोक्स देऊया. सावकाश कृती थांबू. उजवा हात गुडघ्यावरती. जाणीव आपली दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जाऊया. श्वसन मार्गातला बदल. मोकळा झालेला आपला संपूर्ण श्वास. दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. आपला श्वास अधिक मोकळा होतो या क्रियेमध्ये. हातांची ज्ञानमुद्रा. एक मोठा श्वास आपापल्या क्षमतेने भरून घ्या. डोळे मिटलेले आहेतच. या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती आपण आपल्यात सामावून घेतोय या श्वासासोबत. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देताना आपल्या मनातला सगळा आळस, भीती, मरगळ, सगळी दुखणी या श्वासासोबत बाहेर पडत आहे. शरीर मनाने स्थिर होऊन साधनेला सुरुवात. हातांची ज्ञानमुद्रा.
डोळ्यालगत उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, अर्धचंद्रबिंदी हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपण आपल्या मनामध्ये सामावून घेऊया. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मस्वरूपा असा माऊलींनी वर्णन केलेला मंत्रांचा बीजमंत्र ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. गणेश रूपी ओम, ब्रह्माचं एक अक्षरी रूप म्हणजे ओम, निर्गुण निराकार ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. जेव्हा या सृष्टीवर कुठलीही सजीव सृष्टी, सजीव जीव अस्तित्वात नव्हता, तेव्हा एक नाद अस्तित्वात होता. तो नाद म्हणजेच हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागले असेल तर अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले, मस्तका तारे असा हा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. प्रतिमा दिसेल ना दिसेल पण मनात ओमचे विचार, ओमचं मनात आणि ओमचे चिंतन. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा खणखणी स्वरातला आळस झटकून टाकणारा, आपल्या शरीरामधल्या अब्जावधी पेशींना जागृत करणारा पहिला उच्चार आहे. तो श्वास सोडून देऊ, एक सहज श्वास भरून घेऊया आणि उच्चार ओ. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार मकार समप्रमाणात. एक सहज श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उच्चार ओ. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजातला, मकार लांबवलेला, आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपल्याला हा तिसरा उच्चार करायचा आहे. एक सहज श्वास भरून घेऊया ओ. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. शरीराकडून मनाकडे घेणारा, देहानंदाकडून दिव्य नंदाकडे घेऊन जाणारा हा मानसिक उच्चार. दोन्ही हात जोडून ओंकार त्याची प्रार्थना. जोडलेले हात हृदयापाशी माझ्या मागोमाग आपण हे बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम, ओंकारं बिंदु संयुक्तम, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः. मोक्षदं चैव तामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनियमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. दीपा याचा आवाज काही ना ग. दीपा याचा आवाज काही ना. मॅडम आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये. आवाज नाही आला माझा. नाही येत.
पहिला ओंकारच फक्त हे झाला, नंतरचे तिन्ही आम्हाला म्हणजे मला तरी आला नाही. त्याच्यानंतरची ओमची प्रार्थना पण म्हणजे हम्म. पूर्ण एकच पहिलाच ओम तुमचा आवाज आला, त्याच्याबरोबर आम्ही केला असेल तो. आता येतोय आवाज? हा येतोय. आता क्लिअर आहे. हो. तुला जास्त जोरात तो हे केलं की पहिला आवाजामुळे बघूनच होत. हो, तर डिव्हाइस तर घेत नाही आणि मग मला इकडे एक असं एक नोट येते लिहून की तुम्ही हो म्युझिक हो. केलंय का म्हणून असं. ओके ओके ओके. ठीक आहे. परत आता मी तो वेळ घालवत नाही, आपण प्रार्थना घेऊन सुरुवात करूया. प्रार्थना मी शेअर करते आणि तेवढी घेऊन आपण आपल्या साधनेला सुरुवात करतो. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुटून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद घेऊया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपल्या शरीरामधल्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण आणि निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आता आवाज आहे ना बरोबर? ओके. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे योग, काल मी योग या शब्दाचा अर्थ सांगितला नाही, तर योग म्हणजे एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे, म्हणजे शरीराला मनाशी जोडणे म्हणजे योग. पूर्वीच्या काळी मोक्षाचं साधन म्हणून किंवा आत्मप्राप्ती किंवा आत्मोन्नती म्हणून योग साधनेकडे पाहायला जायचं. त्यावेळेला आत्तासारखी आधुनिकीकरण नव्हतं, लोकांचं जीवन अगदी सर्वसामान्य होतं. आता खूप साऱ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, आधुनिकीकरण झालेलं आहे, स्पर्धा वाढत चालल्यात. त्यामुळे आत्ताच्या आपल्या ह्या जीवनामध्ये शरीर आणि मनाचं संतुलन किंवा शरीर आणि मन शांत ठेवणं, बॅलन्स ठेवणं हे मेन म्हणजे योग साधनेचं उद्दिष्ट आहे. आता जे सगळेजण योग फॉलो करतात तो आहे मुनी पतंजलींचा अष्टांग योग, जे आता भारतामधल्या सगळ्या इन्स्टिट्यूट तो योग फॉलो करतात. ज्याच्यामध्ये एकूण 8 अंग सांगितलेले आहेत: यमनियम, आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम जे आहेत हे आपल्याला सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला कुठले रूल्स फॉलो केले पाहिजेत हे सांगतात. ज्याच्यामध्ये अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह आणि त्याचबरोबर सत्य. जे आपल्याला माहिती आहे, अहिंसा म्हणजे काया वाचा कोणाचीही हिंसा न करणे. सत्य म्हणजे नेहमी खरं बोलणे. अपरिग्रह म्हणजेच कुठलीही गोष्ट अधिक स्वरूपामध्ये आपल्याकडे न साठवणे. अस्तेय म्हणजे कुठल्याही गोष्टीची चोरी करू नये. आणि ब्रह्मचर्य म्हणजे कुठलीही गोष्ट जी आपण हे एक आपलं ध्येय ठेवले, त्या ध्येयासाठी आपल्याला 100% प्रयत्न करणं म्हणजे ब्रह्मचर्य. तर हे जे आपण सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला ते फॉलो करायचे असतात. आणि नियम जे तुमचं स्वतःचा विकास कसा घडतो, म्हणजे तुम्ही तुमचं पर्सनल डेव्हलप, आपण जे क्लासेस लावतो ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे, तर हे जे नियम आहेत हे याच्यामुळे जर फॉलो केले तर आपोआप तुमची पर्सनॅलिटी ही डेव्हलप होत असते किंवा काही गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं सांगितलंय शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे काया वाचा म्हणे शुद्ध असणे, विचार शुद्ध असणे. जर तुमचे विचार शुद्ध असतील तर तुमचा जो ऑरा आहे तो खूप छान असा, म्हणजे एक प्रसन्न वाटतं आपल्याला जेव्हा आपण इतरांमध्ये जातो त्यावेळेला, जेव्हा आपले विचार शुद्ध असतात त्यावेळेला. तप म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही जे उद्देश ठेवलेला आहे त्या उद्देशासाठी आपलं डेडिकेशन, त्यासाठी लागणारा अभ्यास जो आहे तो सतत करणे. स्वाध्याय म्हणजे सराव. आता जर आपण योग वर्ग जॉईन केलेला आहे एखाद्या गोष्टीसाठी, उद्देशासाठी, म्हणजे कोणाला वजन कमी करायचं आहे, कोणाला आपली हेल्थ चांगली ठेवायची आहे, कोणाला इम्युन पॉवर वाढवायची आहे, कोणाला फ्लेक्सिबिलिटी वाढवायची आहे, यासाठी जी तुम्ही साधना करता त्या साधनेचा सतत होणारा अभ्यास म्हणजे स्वाध्याय.
ते करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे आपले गुरु किंवा आपल्यापासून जे आदराने मोठ्या व्यक्ती आहेत किंवा कोणीही जरी लहान व्यक्ती असेल तर तिच्यामध्ये किंवा त्यांच्या प्रती आपल्यामध्ये असणारी आदर भावना, नम्रता हे आपल्याला ईश्वर प्रणिधान शिकवतं. तर जेव्हा आपण या गोष्टी फॉलो करतो तेव्हा मग मुनी पतंजली आसन प्राणायामाकडे जातात, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ध्यान सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मेडिटेशन कसं केलं जातं. प्रत्याहार जो आहे मुनी पतंजलीने सांगितलेला अष्टांग योग मधली ही आहे आपली 5वी पायरी. ज्याच्यामध्ये ते सांगतात की तुम्हाला तुमच्या इंद्रियांचा निग्रह करायचा आहे. म्हणजे जे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांवरती आपल्याला कंट्रोल करायचा आहे. कंट्रोल म्हणजे समजा एखादी गोष्ट खूप आवडत असेल खायला तर ती अति न खाता त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स ठेवता आला पाहिजे. म्हणजे आपल्या ह्या ज्या आपल्या चित्त विचलित करणाऱ्या जे हे आपले ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना कंट्रोल करणं म्हणजे प्रत्याहार. पुढे ध्यान जो आपल्याला माहिती आहे मेडिटेशन. धारणा जी आहे जी मेडिटेशनच्या आधीची पायरी आहे. जसं आता आपण ओमची प्रतिमा तिचं आपण निरीक्षण करतो, तिचे उच्चारण करतो, ही एक धारणेची पायरी आहे. त्याच्या पुढे मग आपण ध्यानाकडे जातो. आणि समाधी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याची जिथे आपल्यासारखे सामान्य लोक पोहोचणं फार अशक्य आहे. तर आपण निदान पहिल्या ज्या 7 पायऱ्या आहेत ध्यानापर्यंतच्या त्या जाण्याचा प्रयत्न करूया. तर हाच आपल्या मेन योग साधनेचं हे उद्दिष्ट आहे, जे आता सगळेजण फॉलो करत आहेत. समाधीसाठी जाण्यासाठी आपल्याला खूप कष्ट आणि खूप मेहनत, खूप चिकाटी ठेवावी लागते आणि ही सगळ्यांनाच प्राप्त होते असं नाहीये. आणि मी तर म्हणेल समाधीपर्यंत जाण्याची गरजच नाहीये. ध्यानापर्यंत जरी आपण पोहोचलो तरी शरीर मनाने आपण स्थिर होऊ शकतो. ठीक आहे. तर हे झालं अष्टांग योग बद्दलची पार्श्वभूमी. आता आपण आपल्या वर्गाकडे वळूया. बरं, काल एक सांगायचं राहिलं की आपल्याला आपले डिव्हाइस व्यवस्थित सेट करून ठेवायचे आहेत आणि तुमचे कॅमेरा जो आहे तो ऑन ठेवायचा आहे. 4 स्थितीमध्ये आपल्याला आसनं करायची असतात: बसून, उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. ह्या 4ही स्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजेत अशा प्रकारे आपला डिव्हाइस तुम्ही व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवा. आणि शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा, जेणेकरून तुम्हाला आसनं व्यवस्थित दिसतील, कृती व्यवस्थित दिसेल. जर काही अडलं, कुठे काही समजलं नाही तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट होऊन मला कधीही विचारू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यांना तुमचे जे व्हिडिओज जे आहेत त्याच्या लिंक जे आहेत त्या पूर्ण वर्गाच्या तुम्हाला महिन्याच्या शेवटी मिळतील. प्रत्येक दिवशी आपण कुठलीही लिंक पाठवत नाही. ओके. ह्या एक काल ह्या गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या, त्या करूया. आता आपण सुरुवात करूया. तर दोन्ही पाय पसरून घ्या आणि विश्रांतीसाठी रिलॅक्स व्हायचं, पायामध्ये अंतर घ्यायचं. ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन घेतली जाणारी स्थिती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे घेऊया. ठीक आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा आणि उजव्या पावलाची 5ही बोटं सेपरेटली अशी स्ट्रेच करा. माझा आवाज क्लिअर येतो ना? डिस्टर्बन्स असेल तर प्लीज मला सांगा. 5ही बोटं अशी स्ट्रेच करायची, अशी ओढायची. उजव्या पावलाची 5 बोटं आपण ताणतोय, खेचतोय. त्यानंतर आपल्याला प्रत्येक बोट गोलाकार फिरवायचंय, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळा प्रत्येक बोट. आता इथे जे आहे ज्यांना पायाची दुखणी आहे तर त्यांच्यासाठी हे जे आता आपण करतोय ते विशेष लाभदायक आहे. ठीक आहे. प्रत्येक बोट खेचून झाल्यानंतर आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट गोलाकार फिरवून घेतोय. पुढे आपल्याला करायचंय डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करायची, गुंफून घ्यायची आणि फक्त चवड्याचा भाग तुम्हाला वर खाली करायचा. फक्त चवड्याचा भाग वर खाली करा. आणि पुढे अँकल जॉईंट्स मधून आता हे उजवं पाऊल गोलाकार फिरूया. ना थोडंसं पाऊल आपलं बाहेर घ्यायचंय मांडीच्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण रोटेशन अनुभवता येईल. क्लॉकवाईज फिरून घ्या. 1 2 3 4 5. बरोबर. विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया. 1 2 3 4 5. ठीक आहे. हे सगळं झालं
की मग जी आपण बोटं क्लच केले ती सोडून द्यायची, डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. त्यानंतर आपल्याला हे उजवं पाऊल असं रब करायचंय, घासायचंय. उजवं पाऊल रब करा, घासून घ्या. डाव्या हाताने. ठीक आहे. 3 ते 4 वेळा हे झालं की मग आपल्याला टॅपिंग करायचंय. हीच हाताची मूठ पूर्णपणे आपल्याला हे उजवं पाऊल टॅपिंग करायचंय. त्याला हलके हलके आपण असे हलकं हलकं थोडस टॅप करतोय. वरून खाली, खालून. ठीक आहे. आता पुढची कृती करूया. आता आपल्या दोन्हीही हातांचे जे अंगठे आहेत ना, त्या अंगठ्याचा जो नखाचा जो भाग आहे त्याच्याने आपल्याला हे असं उजवं पाऊल असं प्रेस प्रेस करायचंय अंगठ्याने. वरून खाली, खालून वर. आपले जे ऍक्युप्रेशरचे जे पॉइंट आहेत ते आपण ऍक्टिव्हेट करूया. आता ह्या ज्या मी आता तुम्हाला कृती दाखवल्या, तर ज्यांना पायाची दुखणी आहेत त्यांनी रात्री झोपताना थोडंसं हे केलं ना, थोडंसं तेल लावायचं आपल्या पायांना आणि हा हलका हलका मसाज करायचा, जेणेकरून तुम्हाला जे दुखणं वाटतंय ते हळूहळू आपलं रिलीज व्हायला सुरुवात होईल. ओके. हे झालं की आता पुढची कृती करूया. आपलं हे उजवं पाऊल जे आपण थोडंसं बाहेर घेतलंय ना, ते थोडंसं वरच्या बाजूला घ्यायचं. त्याची टाच डाव्या ओटीपोटाजवळ घेऊन या उजव्या पावलाची. पाठीतनं सरळ बसा. उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. ठीक आहे. आता हात उजवा गुडघा आपल्याला थोडासा वर घ्यायचा आहे शरीराकडे आणि जमिनीकडे प्रेस करायचं. परत हे करताना तुम्हाला कुठेही पुढे मागे व्हायचं नाही. बघा, नकळत आपण गुडघा खाली प्रेस करताना असे पुढे होतो, वर घेताना अशी मागे येतो. तसं करू नका. सगळ्यांनी स्ट्रेट बसा आणि फक्त तुमचा पायामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. कमरेतनं पुढे मागे व्हायचं नाहीये. ठीक आहे. जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. सावकाशपणे करायचंय, घाई नाही करायची. जमिनीकडे वरती घ्यायचंय, जमिनीकडे प्रेस करायचंय. कारण की ही बटरफ्लाय मुवमेंट नाही, आपण हाफ बटरफ्लाय करतोय. ठीक आहे. आता थांबायचंय. आता थोडस वरती आपला पाय उचलून घ्या. तुमच्या डाव्या हाताचा आधार उजव्या अँकलच्या खाली द्या. उजवा हात तुमच्या गुडघ्याच्या इथे ठेवा. ठीक आहे. हिप जॉईंट्स मधून आपल्याला पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे फिरवायचे. याला म्हणतात बेबी पोश्चर किंवा बेबी मुवमेंट किंवा क्रॅडल मुवमेंट. जसं लहान बाळाला जोजवतो ना, त्याप्रमाणे होती. ते बाळ पडू नये याची आपण काळजी घेतो आणि हळूहळू करतो. तसंच आपल्याला ह्या पायाच्या स्थितीमध्ये सुद्धा तशीच सावकाश हालचाल करायची. बरोबर. 3 ते 4 वेळा झाले की थांबा. तुमचा उजवा पाय सावकाश सरळ करा आणि ह्या सगळ्या कृती आता आपण डाव्या पायाने करूया. ठीक आहे. उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा. तसं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर घेऊन या. डाव्या पावलाचं प्रत्येक बोट सेपरेटली खिचून घ्या. सेपरेटली असं ताणायचंय, स्ट्रेच करायचंय. प्रत्येक बोट ताणून झालं की मग गोलाकार फिरवून घ्या, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. प्रत्येक बोट. आपली जाणीव त्या पावलाकडे घेऊन जायची. आपले पाय पावलं आपल्याला दिवसभर साथ देतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय तिकडे ते आपल्या सोबत येतात. तर ह्या प्रत्येक अवयवाप्रती, जॉईंट्स प्रती आपल्या मनामध्ये कृतज्ञता भाव पाहिजे. ठीक आहे. आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करून घ्यायचे, गुंफून घ्यायचे. चवड्याचा भाग पुढे मागे करायचा 3 ते 4 वेळेला. बरं, हे करताना नकळत आपण पाठीतून पोक काढून बसतो, तर आपल्याला ताठ बसायचं आणि त्यानंतर थोडंसं पाऊल बाहेर घेऊन येऊन अँकल जॉईंट्स मधून गोलाकार फिरवून घ्यायचं 4 ते 5 वेळेला. बरोबर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत ते व्यवस्थित करत असतील. आणि त्याच्यानंतर विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळेला. आता उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे आणि पाऊल रब करायचंय, जसं आपण मगाशी केलं त्याचप्रमाणे. त्यानंतर आपल्याला टॅपिंग करायचंय. हलकं हलकं टाच, तळपायाचा मधला भाग, चवड्याचा भाग, तिथे आधी टॅपिंग करत राहायचं. खालून वर, वरून खाली. आणि मग
आपल्या दोन्हीही हातांच्या अंगठ्यांनी आपल्याला असं पाऊल प्रेस करायचंय. हाताच्या अंगठ्याने वरून खाली, खालून वर. आपल्याला जिथे जिथे आपली 5 बोटांमध्ये सुद्धा आपल्याला हे प्रेशर आणायचंय. सगळीकडे आपल्याला पूर्ण पावलामध्ये ही कृती करायची. पाऊल एकदम रिलॅक्स करा आणि बघा खूप छान वाटतं जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला. आणि आता करूया हाफ बटरफ्लाय. आपल्याला थोडंसं पाऊल वरच्या बाजूला घ्यायचंय. आपली टाच उजव्या ओटीपोटाजवळ येईल. हं? ठीक आहे. आता गुडघा जास्तीत जास्त वर घ्या आणि जमिनीकडे प्रेस करा. पाठीची हालचाल न करता जास्तीत जास्त वर जमिनीकडे प्रेस. बघा तुमचे सगळे जॉईंट्स, थाय मसल्सचे, हिप जॉईंट्सचे मोकळे व्हायला सुरुवात होते. जास्तीत जास्त वर आणि खाली, वर खाली, बरोबर, वर खाली. 3 ते 4 वेळेला ही कृती आपण केली की मग आपण करूया बेबी मुवमेंट. थोडासा पाय वर उचलायचा. उजव्या हाताचा आधार तुमच्या अँकलच्या खाली द्या. डावा हात गुडघ्याच्या इथे. आणि आता जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे. 1, उजवीकडे, डावीकडे, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं आणि तुमचा डावा पाय सावकाश सरळ करायचा आणि रिलॅक्स व्हायचं. आपले संपूर्ण दोन्ही पाय तुम्हाला थोडेसे जड झाल्यासारखे जाणवत असतील. कारण की तिथे जी आपण मुवमेंट केली त्याचा हा परिणाम आहे. आता साधी मांडी करायची आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. जसं आपण पावलांची 5 बोटं स्ट्रेच केली तशी हाताची 5 बोटं स्ट्रेच करायची, रिलॅक्स करायची. 5 बोटं स्ट्रेच करा, रिलॅक्स करा, स्ट्रेच, रिलॅक्स. बरं, कोपऱ्यातनं हात सरळ ठेवा. आपल्याला हात अशी फोल्ड नाही करायचे, तर सरळ घ्यायचे. हा, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. आता हाताची 5ही बोटं स्ट्रेच केली. अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. घट्ट मूठ वळवली, बरोबर. पुन्हा ओपन करा, जास्तीत जास्त ताण द्या. आणि 4 बोटं आतमध्ये घेऊन त्यावर अंगठा घ्या. एकदा आपण अंगठा आत घेतोय आणि एकदा अंगठा बाहेर घेतो. पुन्हा एकदा जास्तीत जास्त ताण द्या. अंगठा आत घ्या, मग त्यावर 4 बोटं. ठीक आहे. आता आपण हाताची मूठ वळवली आहे. मनगटामधून हाताची मूठ वर आणि खाली जमिनीकडे स्ट्रेच करा. वरती घ्या, जमिनीकडे स्ट्रेच करा. बघा तुमच्या मनगटामध्ये एकदा ताण, एकदा दाब तुम्हाला जाणवत असेल. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. सावकाश हात खाली घ्या, डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आपले दोन्ही पाय आणि आता मनगटाचे सांधे आपण मोकळे केलेत. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा करणार आहोत आपण. नेक रोटेशन. हात तसेच ठेवायचे, गुडघ्यावर डोळे उघडायचे आहेत. आता सावकाश आपली मान एकदा उजव्या बाजूला घेऊन जायची, मागची भिंत बघायची, मग मध्ये आणायची, मग डावीकडे जाऊया, मागची भिंत बघूया. बरं, हे करताना आपल्याला खांदे कुठे उचलायचे नाही. पुन्हा मध्ये, अजून 2दा हीच कृती करूया. एकदा उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. 1 मोर टाइम, उजवीकडे आणि डावीकडे. मध्ये येऊन थांबायचंय. आता हलकीशी टिल्ट करूया. एकदा मान उजव्या बाजूला टिल्ट करायची, म्हणजे तुमचा उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. बरं, आता हे करताना खांदा मात्र वर उचलू नका. खांदा रिलॅक्स ठेवा. पुन्हा सावकाश मध्ये घेऊन या, मग डावीकडे, मध्ये, उजवीकडे, सावकाश डावीकडे. अजून एक राऊंड करूया. उजवीकडे आणि मग पुन्हा मध्ये येऊ, डावीकडे. वर येऊया, चेहरा सेमकडे आणि मग सावकाश मध्ये येऊन हनुवटी गळ्यात. पुन्हा सावकाश मान मध्ये
वरती चेहरा सिलिंग मध्ये आणि हनुवटी गळ्याकडे. अजून एकदा मानवर मध्ये खाली पुन्हा मध्ये वर मध्ये आणि मान उजवीकडे मागे डावीकडनं पुढे क्लॉकवाईज आपण 2 वेळा पुन्हा उजवीकडे मागे डावीकडनं पुढे आणि अँटी क्लॉकवाईज 2 वेळा मान डावीकडे मागे उजवीकडनं पुढे. अगदी सावकाशपणे ही कृती करायची आहे. डोळे मिटून करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपोआप आपण त्या कृतीशी जोडले जातो. दोन्ही वेळेला दोन्ही बाजूनी झालं की सावकाश मान सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि रिलॅक्स व्हायचंय तिथल्या तिथेच. संपूर्ण नेक रोटेशनचा मनातल्या मनात मागोवा. त्याला ग्रीवा शक्ती विकास असं सुद्धा नाव आहे. आपल्या शरीरामधला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये आणण्यासाठी ही मुवमेंट जास्त लाभदायक ठरते. आता सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची. स्टँडिंग मध्ये विश्रांती. करणार आहोत आपण आता कटी चक्रासन. तर इथे दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. ठीक आहे. आता आपला उजवा जो हात आहे तो समोर न डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात मागून उजव्या खांद्यावर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आपल्या संपूर्ण कमरेला आपण ट्विस्ट करतो. पुन्हा हात खांद्यातून सरळ. डावा हात समोर न उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला टर्न करून डाव्या पायाची टाच बघायची. ही ऍक्शन थोडीशी डायनॅमिक करूया. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाला. ठीक आहे. पायामधलं अंतर आता आपल्याला तसंच ठेवायचंय. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. दोन्ही हात समोर घ्या आणि वर घ्यायचंय. खाली वर वर. हा, सौख्य पूर्ण खाली बसायची गरज नाही. फक्त नी मध्ये बेंड. पुन्हा खाली फक्त नी पर्यंत बेंड व्हायचं. हा आणि वर. पुन्हा खाली वर खाली वर. ठीक आहे. आता इथे आपण नी पर्यंत बेंड होत होतो. आता आपल्याला पूर्ण खाली बसायचंय. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण कान पकडणार आहोत. उजव्या हाताने डावा कान पकडा. डाव्या हाताने उजवा कान पकडा. आपल्याला स्कूलमध्ये अशी पनिशमेंट दिली जायची पण ती आपल्या ह्या ऍक्टिव्हिटीसाठी किती महत्वाची बघा. आता आपल्याला पूर्णपणे खाली बसायचंय आणि वर यायचं. खाली पूर्णपणे खाली बसा आणि वर या. खाली वर खाली वर. अजून एक नाव. खाली वर. थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्यायचे. आपले 5ही ज्ञानेंद्रिय ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड असतात. जेव्हा आपण कान पकडतो ऑपोजिट साइडने तेव्हा आपोआप आपला ब्रेन तर ऍक्टिव्हेट होतो आणि आपण ज्या उठाबशा काढतो त्यामुळे आपले गुडघ्याचे जे स्नायू आहेत ते अधिक लवचिक व्हायला सुरुवात होते. विश्रांती घ्यायची आहे थोडा वेळ. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्हीही पावलांमधलं अंतर थोडंसं कमी करा. दोन्ही हात समोर घ्या. हात समोर. हाताची बोटं खांद्यावर. कोपरा समोर जॉईंट करून घ्या आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 वर न्यायचंय आणि खाली आणायचं. 2 बरोबर. 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया.
पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या आणि आता मागून पुढे 1 2 3 4 लास्ट 5. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झालं की थांबायचं आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्यायची. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष देऊया. आता आपण पुढे करणार आहोत ताडासन. तर इथे पावलं जोडून हलकस दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. एकदम थोडस अगदी 2 ते 3 इंच किंवा सेंटीमीटर एवढंच अंतर घ्यायचं आहे. हातांची बोटं जी आहेत ती एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ठीक आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आता आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. ठीक आहे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. आता तुमचे हात जे आहेत ते तळवे सिलिंगच्या दिशेला स्ट्रेच करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला आणि खाली ठेवा. असं आपण थोडंसं डायनामिक करूया. 3 ते 4 वेळेला टाचा वर उचला आणि खाली ठेवा. बरोबर. टाचा वर खाली. पुन्हा हे लहान मुलांसाठी तर आहेच उपयुक्त. स्ट्रेचिंग आहे त्यामुळे उंची वाढते. आपल्या शरीरातली इम्युन पॉवर वाढते. तुम्ही तुमची हालचाल चालू ठेवा. टाचा वर खाली. फक्त माहिती घेतली ना असल्याची. त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेन्स सायटिका किंवा पायाची दुखणे आहे ती सुद्धा ह्या सरावाने आपल्याला बरी घ्यायला बरं. आता सगळ्यांनी टाचा वर उचलायचे आणि ते थांबायचे. 5 काउंट 4. 1 2 3 4 5. रिलीज. टाचा खाली. सावकाश हात खाली घेऊन या. सावकाश सावकाश हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलीज. डोळे मिटून घ्या आणि तुमच्या काफ मसल्स वरती आलेला ताण दाब, गुडघ्याच्या स्नायूंवरती असलेला ताण दाब, त्याचबरोबर आपले खांदे, हातांचे सगळे स्नायू तयार त्या सगळ्याचा माग. अवकाश खाली बसायचं आणि विश्रांती घ्यायची आहे. रिलॅक्स. आपण आज ना पोटावरती पाठीवर पडून उत्थित एकपादासन करणार आहोत. ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा ज्यांना आपले कोर मसल्स अधिक बिल्डअप करायचे आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. कॉन्ट्राइंडिकेशन विशेष म्हणजे जर पाठीचे दुखणे असतील तर मात्र करताना थोडीशी काळजी घ्यायची. ठीक आहे. तर मी दाखवते तुम्हाला, मग आपण सगळे एकत्रित करू. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती बघा अशा प्रकारे घेतात. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेर. दोन्ही हात शरीरापासून अशा प्रकारे लांब ठेवायचे. हातांची बोटं अर्धवट मिळतेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ठीक आहे. ही आहे आपली पाठीवर पडून घेतलेली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. तर आज आपण बघणार आहोत उत्थित एकपादासन. तर इथे पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपण अगदी सोपी कृती आज करणार आहोत. त्यामुळे आपला डावा पाय असा फोल्ड करायचा. ठीक आहे. उजवा जो पाय आहे तो तुम्हाला प्रत्येक अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. जसं की 10 अंश वर, त्याच्यानंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. अशा प्रकारे आपल्याला हा वर घ्यायचा आहे आणि मग तसाच मग आपण तो खाली आणणार. ठीक आहे. त्याच प्रकारे आपण हा खाली आणणार आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने सुद्धा करणार. उजवा पाय फोल्ड करायचा आणि डावा पाय हळूहळू वर उचलायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे ऍक्शन करायचे. तर आता सुरू करूया. सगळ्यांनी एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. तुमच्या टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला, हात शरीरापासून लांब आणि हातांची बोटं अर्धवट मिटून घ्या. डोळे अर्धवट मिटलेले, चेहरा शांत. शांतपणे लक्ष द्यायचंय. आपण जी स्थिती धारण केली त्या स्थितीचा आनंद घेऊया. शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जो एक योग्य पर्याय निवडला आहे त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू बोलतोय.
आता सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपण इथे एक छोटीशी अजून वेगळी कृती करायची. आपले हात जे आहेत ना ते डोक्याच्या दिशेने वर घ्या, स्ट्रेच करा. वरती ना आपण जे ताडासन आता केलं ना, सेम कृती करायची आहे, फक्त आपण ते झोपून करतोय. ठीक आहे, हात वरच्या बाजूने स्ट्रेच करा आणि तुमचे पावलं जी आहेत अँकल जॉईंट मधून ती जमिनीच्या दिशेने स्ट्रेच करा. पावलं जमिनीकडे स्ट्रेच केले, हात डोक्याच्या दिशेने वरती स्ट्रेच केले, जास्तीत जास्त ताण द्या, स्ट्रेच करा, स्ट्रेच करा, स्ट्रेच करा आणि रिलॅक्स व्हा. हात खाली घ्या, पाय रिलॅक्स करा, विश्रांती घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, आपला डावा पाय फोल्ड करा. आता ज्यांना असं वाटतंय की पाठीमध्ये थोडासा त्रास आहे किंवा बऱ्याचदा आपल्याला उठल्यावर असं होतं पाठ दुखल्यासारखी, कंबर दुखल्यासारखी किंवा मान दुखल्यासारखी वाटते, जर असं वाटत असेल तर तुमचा हात सपोर्ट खाली असा कमरेच्या खाली घ्या. ठीक आहे, ज्यांना असं त्रास वाटत असेल त्यांनी. अदरवाईज तुमचे हात खाली असतील तुमच्या शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय सुरू करूया. 10 अंश वर न्यायचा आहे, गुडघ्याचा सरळ ठेवून. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 डिग्री वर. तुमची नजर तुमच्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. बरोबर. आता इथे जर तुम्हाला थरथर वाटत असेल, पाय हलल्यासारखा वाटतोय, तर हाताचा सपोर्ट तुमच्या उजव्या मांडीच्या मागे किंवा उजव्या गुडघ्याच्या मागे द्या. बरोबर. जर पाय थरथरल्यासारखा हलल्यासारखा वाटत असेल तरच हाताचा सपोर्ट द्या, नाहीतर हात तुमचे खाली असू देत. नंतर तुमची उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि आता इथे आपण 5 काउंट होल्ड करूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश खाली येऊया. आता तुमचा पाय 80 डिग्री खाली, मग 70, 60, 50 उलट्या क्रमाने आपण हळूहळू कंट्रोल मुवमेंटने तुमचा पाय खाली येतो. बरोबर. आता तुमचा डावा पाय सरळ करा, उजवा पाय फोल्ड करा. आता डावा पाय हळूहळू वरती घ्यायला सुरुवात करूया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बरोबर. आपली नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जायची आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. पुन्हा मग सारखंच पायामध्ये थरथर हालचाल सारखं वाटत असेल तर मांडी किंवा गुडघ्याच्या मागे हाताचा सपोर्ट द्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. अँड 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश तुमचा डावा पाय पुन्हा 80 डिग्री खाली, 70, 50 असं करत करत उलट्या क्रमाने सावकाश खाली घेऊन जा. उजवा पाय सरळ करा. आपल्याला पुन्हा हीच कृती करायची आहे. जसं मगाशी आपण पाय फोल्ड केला होता तसा पाय फोल्ड न करता आपल्याला दुसरा पाय सरळ ठेवायचा आहे खाली आणि उजवा पाय वर उचलायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. डावा पाय तुमचा खाली जमिनीवरच असेल. आता फक्त उजवा पाय वर उचलायचा आहे. सुरू करूया. उजवा पाय 10 अंश वर उचला. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. पाय तुमचा गुडघ्यातनं सरळ पाहिजे. पुन्हा पायामध्ये बघा, आता ही थोडीशी ऍडव्हान्स कृती झाली, पुढची पायरी झाली आहे. कदाचित इथे तुम्हाला थरथर जाणवू शकते. मग तुम्ही हाताचा सपोर्ट तुमच्या मांडी किंवा गुडघ्याच्या मागे द्या. नजर तुमची उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि पुन्हा इथे पाय काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. तुमचा उजवा पाय पुन्हा टप्प्याटप्प्याने खाली येईल. 60, 50 उलट्या क्रमाने सावकाश खाली घेऊन या. बघा, जेव्हा आपण पाय फोल्ड करून कृती करतो तेव्हा ती सोपी असते, पण जेव्हा आपण एक पाय खाली सरळ ठेवतो तेव्हा आपल्याला आपल्या लिमिटेशन्स कळतात आणि आपली फ्लेक्सिबिलिटी वाढायला सुरुवात होते. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आपलं संपूर्ण शरीर एका रेषेत आहे. उजवा पाय जमिनीवर सरळ ठेवायचा आहे. डावा पाय 10 अंश, 30 अंश करत वर उचलून घेऊया. 10, 20, 30, 40 टप्प्याटप्प्याने वर उचला. तुम्ही डायरेक्ट वर उचललं तर त्याची जी गंमत आहे वर उचलण्याची ती निघून जाईल.
त्यामुळे टप्प्याटप्प्याने वर उचलायचा. 90 डिग्री वर घेतल्यानंतर नजर तुमची डाव्या पायाच्या अंगठ्याकडे, पायामध्ये थरथर जाणवली तर हाताचा सपोर्ट द्यावा आणि पाय काउंट होल्ड. 5 4 3 2 1 रिलीज. हात आधी खाली घ्या आणि मग 80 डिग्री खाली येऊ देत. मग 70 60 50 असं करत करत गुडघ्यातलं पाय सरळ ठेवून खाली आणण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. विश्रांती. दोन्ही पाय मधल्या ठेवून विश्वास. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपोआप आपल्या पायामधला ब्लड फ्लो जो आहे तो छान असा सुरळीत राहतो. सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं. आता सगळ्यांनी एकादशीला वाढायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. पण आता ही विश्रांती आपल्याला टीव्ही पोझिशन मध्ये घ्यायची. म्हणजे आपल्या हातांचे स्टँड करा, हाताची कोपरं जमिनीवर, हाताच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. बरोबर. बरं, आता पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. पावलं जमिनीकडे फ्लॅट, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि एकदम रिलॅक्स व्हा. डोळे अलगद मिटून घ्या आणि एकदम शांत. ठीक आहे. डोळे मिटलेले तसेच ठेवा आणि तुमचा उजवा पाय फोल्ड करा. त्याची टाच उजव्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. मग उजवा पाय सरळ करून डावा पाय फोल्ड करा. त्याची टाच डाव्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आता ही ऍक्शन थोडीशी डायनामिक करा. हा, एकदा उजवा पाय फोल्ड, एकदा डावा पाय फोल्ड. हे आपण 10 काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. ठीक आहे. आता दोन्ही पाय खाली सरळ करा आणि जोडून घ्या. एकमेकांच्या जवळ घ्या दोन्ही पाय. आता पुन्हा पावलं तुमची जमिनीकडे फ्लॅट करा. म्हणजे तुमच्या नखाची जी बाजू आहे ती जमिनीकडे अगदी फ्लॅट करून घ्यायची. हा, आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करायचे, सरळ करायचे. पाय फोल्ड. बऱ्याचदा स्त्रियांना म्हणजे आपण बऱ्याचदा उभं राहून काम केलं, मार्केटमध्ये गेलो, कंबर दुखी वाटते, पाय दुखी वाटते, तर त्यावेळेला ही जर आपण ऍक्शन केली ना तर आपल्याला थोडंसं त्या त्रासापासून थोडंसं आपल्याला रिलीफ मिळतो. पाय फोल्ड करायचे, सरळ करायचे. पाय फोल्ड आणि सरळ. फोल्ड सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करा खाली. पुन्हा थोडंसं पायामध्ये अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये. आता दोन्ही पाय पुन्हा फोल्ड करा आणि पावलांनी टाळी वाजवायची. पाय जास्तीत जास्त लांब न्यायचे, जवळ आणायचे. जसं आपण हाताने टाळी वाजवतो ना तशी मागच्या मागे पावलांनी क्लॅपिंग करायची. बरोबर. कांदे रिलॅक्स ठेवा आणि ही कृती करा. 7 ते 8 वेळेला आपल्याला ह्या पावलांनी टाळ्या वाजवायच्या. जास्तीत जास्त लांब आणि जवळ, लांब आणि जवळ. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे. दोन्ही हात खाली घ्या शरीराच्या जवळ आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तुमच्या टाचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. ही आहे आपली विपरीत शयनस्थितीमधली विश्रांती अवस्था. म्हणजे आपण जेव्हा पोटावर पडून आसनं करतो त्यावेळेला या स्थितीमध्ये आपण विश्रांती घ्यायची आणि मग आपण पुढची आसनं करू शकतो. बरं, आज आपण ना भुजंगासन बघणार आहोत. सुलभ भुजंगासन. तर फक्त तुमचं चेहरा जो आहे ना तो एकदा स्क्रीनच्या साईडला करा आणि बघून घ्या कसं केलं जातं. तर भुजंगासनसाठी सुलभ आपण करतोय. पावलं जोडून घ्यायची. कपाळ जमिनीवर, हात शरीराच्या लगत आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. ही स्थिती पक्की झाली की मग कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत करत जमिनीचा समोर येतं. तुमची नजर सिलीकडे. जसा भुजंग पणा काढून उभा राहतो त्याप्रमाणे हा आपला आकृतीवंश दिसतो. ठीक आहे. पाठदुखीसाठी अतिशय उपयुक्त. थायरॉइड साठी सुद्धा उपचारात्मक आहे. आणि मग उलटचाल करताना हळूहळू आपलं कपाळ जमिनीकडे घेऊन. ठीक आहे. सगळ्यांनी बघितलं. आता करूया आपण सगळे एकत्रित.
आता सगळ्यांनी आधी खाली या. दोन्ही पाय जोडून घ्या, तुमचं कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर आहे, हातापायांचे तळवे सिलिंगला दिशेला आहेत. आता दोन्ही हात फोल्ड करा, हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये येऊ दे आणि हाताचे तळवे चिंध्याच्या रेषेत येऊ दे. आणि आता सुरू करूया. सावकाश शब्द कपाळावर इकडं, मग नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करा. जमिनीपासून वर उचलायचंय. नंतर तुमची सिलिंग करेल. अंतिम स्थितीमध्ये आपल्याला मागचे पाय उचलायचे नाही, ते पूर्णपणे जमिनीवर असतील. आता सपोर्ट आहे खाली जमिनीवर. तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात. आणि आता बघा, गळ्यापासून पोटापर्यंतचा ताण, प्रेक्षानुभूतीचा पाठकड्याला आलेला अंतर्मुख आकार, हलकासा प्रेशर, प्रेक्षानुभूती आणि जोड श्वासाची. 1 2 3 4 5. छान. रिलीज करा. सावकाश डोळे उघडा. हळूहळू तुमचं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. रिलॅक्स. आपण जे सुलभ भुजंगासन केलं त्याचे सगळे शारीरिक आणि मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. सगळ्यांनी सावकाश एका दिशेला वळायचंय आणि बैठक स्थितीला अगदी सावकाशपणे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. थोडंसं हवं असेल तर पावल्यामध्ये हालचाल करू शकता, जर अवघडल्यासारखं वाटत असेल तर. आता आपण बघूया अर्ध पद्मासन कसं करतात. तर दोन्ही पाय जोडून घ्या. जे जुने साधक आहेत, ज्यांना पद्मासन जमतं, त्यांनी पद्मासन घालायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. कुठलाही एक पाय फोल्ड करा, उजवा किंवा डावा. तसं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. कुठलाही एक पाय फोल्ड करा, उजवा किंवा डावा, जी तुमची फ्लेक्सिबिलिटी आहे त्याप्रमाणे. आता जो पाय सरळ आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली. हे झालं अर्ध पद्मासन. जुने साधक, त्यांना पद्मासन जमत असेल, त्यांनी पद्मासन घालायला हरकत नाही. नवीन साधकांनी अर्ध पद्मासन घाला. ठीक आहे. आता इथे थोडंसं पुढे सुद्धा सीटचा भाग मागे ढकला आणि पाठीतनं सरळ बसण्याचा प्रयत्न करा. हातांची ज्ञानमुद्रा. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. चेहरा शांत. स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडले. तिथे सुरू असलेल्या सटल रक्ताच्या प्रवाहाची स्पंदन आपल्याला जाणवत आहे. तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. जाणीव श्वासाच्या ठिकाणी. श्वास घेतोय आणि सोडतोय. आपला श्वास, त्याची गती वाढलेली आहे की संथ आहे, याचं निरीक्षण आपण करूया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आज आपण करणार आहोत सुरुवातीला समान श्वसन. डोळे उघडायची घाई न करता मी ज्याप्रमाणे बोलते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर सुरुवातीला मी 4 अंक काउंट करीन, तोपर्यंत तुम्हाला श्वास भरून घ्यायचा आणि पुन्हा 4 अंक काउंट करणार, तर घेतलेला श्वास तुम्हाला सावकाशपणे सोडायचा आहे. समान श्वसन, इक्वल ब्रीथिंग. श्वास घेणं आणि सोडणं हे एका समान पातळीवर होणार आहे. डोळे मिटलेले आहेतच. पहिली 2 आवर्तनं मी काउंटिंग करीन, पुढची 2 आवर्तनं ही विदाउट काउंटिंगची असतील. तर सुरुवात करूया समान श्वसनाला. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. जाणीव तुमच्या उदर भागाकडे. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. आता घेतलेला श्वास सावकाशपणे सोडून द्यायला सुरुवात करा. तुमचं पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1.
आपण श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती एकाच पातळीवर केली, इक्वल ब्रीथिंग. अजून एक आवर्तन काउंटिंगचं. जाणीव पुन्हा आपली उदरभागाकडे. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. संथ गतीने श्वास सोडा. आपलं पोट आतल्या दिशेला जात आहे. 4, 3, 2, 1. साधारण आपल्याला अंदाज आला असेल की हे श्वसन कशा प्रकारे करायचं आहे. आता आपली जाणीव नाकाच्या शेंड्याकडे घेऊन जा. एक सहज श्वास भरून घेताना थंड हवेचा स्पर्श तुमच्या दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. संथ गतीने श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव त्या दोन्हीही नाकपुड्यांना होतीये. अजून एक राऊंड. एक सहज श्वास भरून घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. संथ गतीने श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. आता आपली जाणीव आपला उदरभाग आणि नाकाच्या शेंडा या दोन्हीही ठिकाणी घेऊन जायची आहे. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना होतीये. याच जाणीवेसह आपल्याला अजून एक आवर्तन करायचंय. एक सहज श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. मनातले विचार आपोआप बाजूला झालेले आहेत. आपली जाणीव पुन्हा एकदा पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जायची आहे. आपण जी स्थिती धारण केली आहे त्या स्थितीमध्ये आपण कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे बसून राहिलेलो आहोत. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे स्थिर आहेत, शिथिल आहेत. आपल्या ज्या काही व्याधी आहेत, शारीरिक व्याधी, त्या या क्षणी बऱ्या होत आहेत. जाणीव श्वासाची. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यामध्ये सामावून घेत आहे. ती माझ्या पेशींपर्यंत पोहोचत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख त्या श्वासाबरोबर मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. समत्वम योग उच्यते. भगवद्गीतेमधली ही अतिशय प्रसिद्ध अशी व्याख्या योग साधनेची. शरीर आणि मनाने कुठल्याही प्रसंगी, अनुकूल प्रतिकूल प्रसंगी स्थिर राहणं, शांत राहणं, समतोल राहणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि हा योग मला हळूहळू माझ्या साधनेने प्राप्त होणार आहे. आणि याकरिता आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी आनंदी आहे, निरोगी आहे. माझं संपूर्ण आयुष्य, जीवन हे औषध विरहित, व्याधी विरहितच असणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे.
शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी मी जी साधना करत आहे त्यासाठी मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. एक छोटस ग्रॅटिट्यूड आपल्या स्वतःसाठी, आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाप्रती. 3 ओंकार करूया एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया. ओम. एक श्वास भरून घेऊया. ओम. लास्ट राउंड. एक श्वास भरून घेऊया. ओम. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात हृदयापाशी. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. शरणागत भाव, ईश्वर प्रणिधान, समर्पण. आपली सगळी साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देऊन प्रचंड उत्साहाने, आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात खाली, हातांच्या तळव्यांबद्दल सर. निर्माण झालेली उपकल्प डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना धरूया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या उघडे. हरिओम. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. कोणाला काही शंका आहे तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.